विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हो साल्यात मर्दासारखं जगलो, चुतमारच्या शिपूट घालून जगलो तुझ्यासारखं। तू साल्या हिजडा होता, एवढे बोलणे ऐकून बी जगला साल्या, एखादा फाशी घेऊन मेला असता आतापर्यंत। हॅलो हा आला का आवाज? हा येऊन आला आता हा आता मला पण आला हा बोला काय म्हणता? आवाज येईल असा हा हा म्हणजे असं बारीक आवाज असं एवढं काही असं मोकळा नाही येऊन आला। हा 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 तर संदीपनं मला हे सांगायचं होतं तुम्हाला। संदीपनं असा कुटाणा केला त्या दिवशी, जवळपास तो 1.5 तास सगळ्यांची एकदम माय बहीण काढून सगळ्यांना एकदम घोडे लावत होता। हा इतके घोडे की म्हणजे आयुष्यात आम्ही असे ऐकले नाही, असे घोडे लावले। नाही मध्ये काय म्हणत तुम्ही काय बोलले की बाई याच्यात ताकद कोणाची? हा बरोबर आहे। हा आता ह्या गोष्टी आम्ही मंदिरावर आंघोळी करून सनी एखाद्या मंदिरावर जाऊन आम्ही हात ठेवतो की आमच्या पोराले आम्ही जर का एक शब्द बी कधी असं वाका असं बोल जर सांगत असेल तर, आणि तुम्ही एवढाले मोठ्याले ऑब्जेक्शन घेतले, तुम्ही एवढाले मोठ्याले ऑब्जेक्शन घेतले की बाई बोलली की बा तुम्ही बंद सत्यानाश केला, फलाने केला त्या मोठ्या पोरांना। तुम्ही किती बोल राहिले? त्या टिनूना बी इतके शिव्या द्यायला, तर तुमचं काम नव्हतं का दाबाचं? सासूले बी बोलली जलद पाठवते अमुक करते। हा तुमचं काय आहे? कोण आतमध्ये घरामध्ये बापाचं काम नसतं का दाबाचं? की बाई तू अशी काय बोलली, तुला काय येतं? आम्ही करतो। मामा ही सुरुवात कशामुळे उरायली? हा सुरुवात कशामुळे उरायली? त्या दिवशी तुम्ही जर फोन नसता केला तरी सुरुवात नसती झाली। मी काय बोललो? मी दादा केला याचा अर्थ की नाही याचा अर्थ का आम्ही जर कदाचित फोनवर असं काय माहिती केलं की तुम्ही स्टार्ट मध्येच फोन होता ना दादा ना फोन केला मध्ये, मग मी असंच बोललो का दादाले? हा दादानं मला फोन केला तर दादाशी मी हेच काही एखादा वाकडे शब्द बोललो का? म्हणजे आम्ही ना जर का ठीक आहे आम्ही पोपानाला फोन केला, दादानेच केला ना, मग त्या पोरीनं उचलला, मग त्या पोरीचं काम आहे का असं बोलायचं एवढं मोठं? भाड खाऊच्या भाड्या भाड खाऊच्या काय नाही बोलली ती। हा नाही पण टाळी एका हाताने बी नाही वाजेल ना मामा। मी काय सांगतो की टाळी एका हाताने म्हणजे आम्ही कधी तुम्हाला शिवी दिली जमान्यामध्ये? कधी एकोण एकाने बोललो? 10 वर्षापासून शिव्याच खाऊ राहिलो। हा 10 वर्षापासून शिव्याच खाऊ राहिलो ना। कोणाच्या? आमच्या? मग आमच्या शिव्या कोणाच्या खाऊ राहिलो मला सांगा? परके लोक देऊ राहिले का आम्हाला शिव्या? हा आपलेच देऊ राहिले ना, परके लोक देऊ राहिले सांगा? तुम्हाला काही बोलायला वाटतं बी काय की बाकी 10 वर्षापासून आम्ही शिव्या आमच्या तोंडातून एखादी शिवी सोनले सुद्धा नाही बोललो आम्ही सोनले। ही वेळ मग लोक थोडी आणून राहिले ना आमच्यावर? हा आमचेच आणून राहिले ना, लोक नाही आणून राहिले ना। आम्ही शिवी सुद्धा दिली नाही। इतकं प्रकरण झालं, तर आम्ही दादा शिवाय का आम्हाला इतकं बी कदाचित बोलणं लावलं तर आम्ही तुम्हाला एक शब्द नाही बोललो। आणि तुमची बोलायसारखं वागलोच नाही ना, मी पण नाही वागलो, माझा बाप पण नाही वागला मामा, असं लक्षात घ्या तुम्ही। राग नका मान देऊ, पण मी पण वागलो का तसं आणि माझा बाप पण वागला का तसं मला सांगा तुम्ही। आम्ही मान मर्यादा दादा शिवाय बाई शिवाय आम्ही कधी तोंड भरून सनी आम्ही कधी एवढे येऊ पण असं नाही की काही कोणत्या गोष्टीचं म्हणून आम्ही पण तुमचं तुम्ही दाबलं सुद्धा नाही की पोरी असं कोण बोलते बाई तू त्याचं काय गलती आहे? पण माय बहिणी देर मायबाप हे सर्व चांगले। तुम्ही पण नालायक निघला, तुम्ही ऐकून घ्या मला गोष्टी। मामा तुम्ही पण ऐका, तुम्ही सुनेला बोलायला असतं ना, तुम्ही आमचं सत्यता ऐकून घ्या ना। ऐकतोय मग तुम्हीच कोण बोलता? आम्ही काय केलं? मामा ऐका, आम्ही केलं काय आम्हाला सांगा की आता तुमची वेळ काय माहिती का? तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा शेवटी आपण ज्याचा झाक झाकायचा प्रयत्न केला तो दरवेळेस आपल्याला उघडं पाडत आला आणि आम्ही साथ देत आलो तुम्हाला। मग आम्ही काय केलं? नाही आम्ही काय केलं? तुमचा जवाई आहे का तुमची बहीण दे रे, तुमचं सर दे रे? हे तर बरोबर आहे, आमचं पोरग आहे पण तुमची बी पोरगी आहे, बरोबर आहे। आणि मग आम्ही केलं काय? आम्ही एखाद्यानं शिवी दिली, तो नारायक निघला तर तुम्ही आम्हाला बोलायचं कारण काय आहे तुमचं? अरे बोलायचं कारण काय म्हणजे दरवेळेस तुमचा सल्ला आहे ना, तुमचे सगळं चालू आहे ना, सगळं एक काय बोलता? काही तोंडाला काही जबानीला काही हाड ठेवा तुमच्या। अहो जबानीचं म्हणजे मला सांगा, त्याला सपोर्ट करणारे कोण लोक आहेत का तुम्ही? आमच्या ऐकून घ्या तुम्ही,
तुमच्या विचाराने चालत तो? पोरीना मी बसेल असल्यावर मला सांगा, पोरीनं तुमच्या विचाराने ऐकलं नाही तुम्ही? चालत का तो? मला एवढं सांगा फक्त बस. हा तुमच्या विचारांनी चालत का तो? कोण तो आमच्या तुमचा विचारानं सपूत तुमचा. आम्ही मारुतीच्या पारावर असं आंघोळ करून सनी अहो मारुती असे ठेवतो. 10 गेले आपल्या टांगा घालून. आता मारुतीचा विषयच नाही राहिला आता. नाही का? मग मारुतीचा काय विषय राहिला आता? देवधर्म बरं. राहिले का आपल्यात? मला सांगा. इतकं पार पडून बसले सगळे, पुला घालून 10 नद्या वाहून ठीक आहे गेल्या. तुमच्या विचाराने इकडे पहा. हा. तुम्हाला त्याला काय करायचं हा. काय नाही नाही नाही, अहो नाही नाही, हा, तो बोलून त्याला बसला. आम्ही नाही बोलायला काही तुम्ही करत त्याला. आम्ही नाही काही कापा, करत त्याला. राहा, हे हा. सोडून 10 केसेस तुम्हाला काय करायचं हा. ते आम्ही तुम्हाला मोकळीक दिले. आम्ही काही बोलत नाही. बिलकुल बिलकुल. तुम्ही हा. टायमावर बरोबर बोलता. आता तुम्ही म्हणता की मी काही बोलत नाही. आम्हाला त्याला फक्त चांगला माणूस बनवायचं होतं, पण तो नाही हा. बनवू शकला. नाही नाही, आता तुम्ही नाही बोलू कोण द्या. आडवे आले त्याला, कोणी बनवून तुम्ही दिलं. त्याला चांगला माणूस नाही बनवू द्या. तुम्ही त्याला वाल्याच ठेवणारे. तुम्ही वाल्मिक नाही बनवू देत त्याले. अहो हे आम्ही नाही, हा आम्ही नाही, त्याचे कोणतरी जवळचे आहेत ते नाही बनवून देऊ राहिले. जवळची नाही तुम्हीच आहे. कोणी हा? तुम्ही आहे. अरे तुम्हाला मादर काही शोधा, शिवाजी नाही, तुझ्या तुमच्या पोरीने मायचा काही भोसडा, तू एक तुमच्या नंबरचा आहे. पोरीने तुझ्या त्याला- मायची गाड, तुझ्या मायचा भोसडा. माझ्या बापाला शिव्या द्यायला लावतो त्याला, सूतमारीच्या. तुझ्या मायची गाड, तुझ्या सूतमारीच्या. तुमच्या मायचा भोसडा, तुझ्या नळडीचा घोडणी घेतला तर काय गोष्ट झाली? मादर चोदा कळीचा नारळ, तू आहे भैंचोद एक नंबरचा. तुझ्या मायला चावलं उभ्या आणि सूतमारीच्या. ये मैदानात तू तुझ्या मायशी, त्याच्या गांडीत दमे त्याला पाठवित. त्याला पाठव भैंचोद. पागल करून सोडलं तुम्ही आम्हाला. आता मी बी पागल झालो. तुझ्या मायचा भोसडा, ये मैदानात तुझ्या मायला चावतो उभ्यानी सूतमारीच्या. अरे जाओ. लय माजला का भैंचोद म्हाताऱ्या गांडीच्या. 10 वर्ष पोराला सोडून पळून गेला सूतमारीच्या. आणि तू नाही शिकू राहिला का आम्हाला? तुझ्या मायचा तन्ना तुझ्या. तुझ्या माझ्या बापाला शिवाय देतो सूतमारीच्या. तुझ्यासारखा गांडीला पाय लावून पळून गेलता का माझा बाप? हा, पोरं उघड्यावर साठव जोडून. अरे मी गेलो तू ऐकून अरे भोसडीच्या, तू घर येण्यावर आणलं ते सूतमारीच्या. पोरायचे कानं धरून त्याला चांगलं वागायला शिकवायला पाहिजे होतं. तू तुझ्या मायचा टन्ना तुझ्या. हा, आमच्या विरुद्ध लढत होतं. आमचे जीवन घ्यायला सांगतो त्याला. अरे आम्ही उदार झालो सूतमारीचे सगळे. आता तू फक्त मैदानात ये आता बस. बरं सांग तुझ्या मायचा टन्ना तुझ्या. तू मैदानात ये रे. लय माजला ना तू तिथं बसून सूतमारीच्या. अरे कुठे अरे भोसडीच्या, तुला लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. सगळं घर तू जेव्हापासून आला तू घर येण्यावर आणलं भोसडीच्या. तुझी तर मजा घेतो रे साल्या मी. आता बघ तू कशी मजा घेतो. साल्या मी मैदानात उतरलो होतो आतापर्यंत, पण तुझे ज्ञान शिकवत आला ना चुकीचं झाल्या सगळ्याला. सगळं घर येण्यावर आणलं तू. तू ते साला चुतमारीचा सगळ्यात मोठा. आणि तू पोरायला सगळ्या चुकीच्या गोष्टी शिकवत आला. सगळं घर चुतमारीच्या येण्यात टाकलं तू. तुझ्या बापाने तू ये. अरे माझा बाप तुझ्यासारखे 10 धुवून काढले सूतमारीच्या. गांडीला पाय लावून पळून गेलता तू. तुझ्या अंगावर घर पडलं तर सूतमारीचं तू नाही शिकू राहिला का आम्हाला? आम्ही नाही पळालो साल्या. तुझे पोरं बी आम्ही पोचू राहिलो सूतमारीच्या आज बी. अरे गुफ आहे समजलं का? अरे भोसडीच्या घर बसल्या बसल्या तिथं. अरे ये ना मैदानात ये ना साल्या. तिथं काय गांडीत लपून बसला. तुझ्या मायचा भोसडा तो या सूतमारीच्या. अरे तुले भोसडीच्या त्याला पळून दिलं तिकडं. याला लपून बसला. आता ये ना साल्या मैदानात. अरे येतो सांग. अरे ये ना उद्या. परवा दिवशी निरोप दिलता ना. परवाच्या दिवशी निरोप दिलता तुला. सकाळी इथे येऊन हजर व्हायचं. पोरी घेऊन जायच्या. काऊन नाही आला तू? येतो काय ते काऊन नाही आला भोसडीच्या. मायचा टन्ना सूतमारीच्या. अरे भोसडीच्या समोर जो कान फट्टीस जोडल्याशिवाय नाही बोलणार तू अशी. आता कोणाची माझ्या बापाला शिव्या द्यायला लावतो तू. माझ्या बापाला शिव्या द्यायला लावतो. सूतमारीचे त्याच्यासारखे तुझी अवकत बी नाही त्याच्या समोर बसायची. साले अरे तुझ्या मायचा टन्ना तुझ्या सूतमारीच्या म्हातारी गांडीच्या तुझ्या. अरे त्यांच्या खाली झोपणं, ज्यांच्या खाली झोपणं जे तुला मारून बसले त्यांचा लवडा तुझे 10 वर्षापासून गाण मारून बसले. त्यांचं काय वाकडं केलं तू आजपर्यंत? गप्पाच मारू आला का फक्त? गप्पाच मारतो फक्त. काय वाकडं केलं तू? कोणाचं काय वाकडं केलं तू 10 वर्षापासून? एवढे तुझे चड्डी खालून तुझी गाण मारून गेले सूतमारीच्या ते लोक. काय वाकडं केलं तू? तुला नातेवाईक दिसतात कानाखालचे दबणारे. रक्ताचे नाते दिसतात का तुला? लोकांना काय वाकडं केलं तुझं? मायचा माझ्या बापाला शिव्या देतो. भोसडीच्या कळ लावे आग लावे. 2 दिवस गायब होता तू. 1.5 दिवस घरापासून. भिराच्या पोटचा तू ये.
अरे भोसडीच्या सगळं घर येण्यावर आणलं, बरबाद केलं तू चूतमारीच्या. मरायला होतो मोठा तुझा पोरग मरायला. तू साल्या नळीचा गोड घेऊन रक्त पिणार आहे तू, पोरायचा साल्या तू चांगला नाही तू. त्या मायच्या त्यांना घरात लपून बसेल चूतमारीचा. आता चांगलं चांगलं बोलून डोक्यावर बसू लागलं तू. डोक्यावर बसतो तू. आता मी मैदानात गेलं चूतमारीच्या. आता या साल्या माझ्या समोर तू माझ्या समोर येऊन दाखव आता बस. तू त्या पोराला आत्ताच फोन कर, चूतमारीच्या आत्ताच फोन कर आणि त्याला तुझा बाप बना संदीप जाधव हे बोलला हे बी त्याला सांग. आणि या मला चूतमारीची आवाज समजला ना, भोसडीच्या लय माजला ना तू. आता अरे तू आम्हाला 100 वेळेस मारलं रे चूतमारीच्या. मी मेलेलो किती दिवसाला अगोदर. फक्त मला साल्यावर तुम्ही जागा नसतं करायचं. माझ्या बापाला बोलून जागा नसतं करायचं. माझा बाप जर अटॅकने मेला ना साल्यावर तर मी एकटा आहे जाणारा, पण तुम्हाला चौघायला बी घेऊन जातो. समजला ना बेटा. तुमची तर लागली तुमची तर अशी लागली आता साल्यावर, अशी लावून ठेवली. लय मस्त होता का कोर्ट कचेरी खेळायला तुला. लय कोर्ट कचेरी खेळतायची का साल्या. ये मैदानात आता कोर्ट कचेरी खेळायला तुला. लय ज्ञानी उराल तुला बिड्या फुकून तिथं बसल्या बसल्या मायचा भोसडा तुया. असं तू हेच करून पैदा झाला ना. मायचा बोकंडी बसूनच आला ना तू वर. मायच्या बोकंडी बसूनच आला ना तू वर चूतमारीच्या. लोकांनी तर गाण मारून सोडली तुझी. लोकांनी गाण मारून सोडली तुझी मायचा त्यांना तुझ्या. तू लोकांच्या तोंडात घेऊन घेऊन जगला झाल्या. आतापर्यंत काय मेहनत केली तू. काय मेहनत केली काय झालं तू. झालं दुसऱ्याच्या भरोश्यावरच जगला तू आजपर्यंत. फाशी घेऊन मरणच चूतमारीच्या कुठं. साऱ्या दुसऱ्याच्या हातचं खाऊला फक्त स्वतः कमवून खायला झाल्या. मेहनत घाण झाल्या चूतमारीच्या. त्या पोटच्या आवल्याची चूतमारीच्या इथं घेऊन जायला त्याला घरावर तो वागवणं झाल्या. गांडी शेपूट घालून बसला साल्या ना आम्हाला नाही शिकू राहिला तू. त्या मायचा भोसडा तो गांडी शेपूट घालून बसला झाल्या. वागो ना पोरी वागो ना. आता कोणी वागू राहिला पोरी. घेऊन जाणं झाल्या तू आवल्यात. तू आवल्यात घेऊन जाणं घाणेरडी रक्ताची. माझ्या धावण्याच्या तू अजून बी तुझं वय झालं मरायला टेकला झाल्या. तुझे घाणेरडे धंदे गेले मी अजून तेच धंदे करू राहिला तू. मोठे चांगले हे लोकांचे संसार. अरे तू बी हे धंदे करू राहिला चूतमारीचे. अरे धंदे लोक शेजार पाजार पाहू राहिले तुला. काय करू राहिला तू. मी काही बी करो. लाज वाटू दे जरा. शेजार पाजार काय असतो तू काय धंदे करू राहिला या वयामध्ये. तुझे काय समजू राहिलं तुला. तुला काय वाटलं साले तू मांजर बनून आंधळ बनून दूध पिळू राहिला. आम्ही चूप बसू राहिला तर तिची मजा घेऊ राहिला तू. आम्हाला घोडे लावतो तू. माझ्या बापाला घोडे लावतो चूतमारीच्या. नाकवर करून राहिला मरेपर्यंत. आज न उद्या मरणारे तू बी तो बी. पण कधी बी तुला तुझ्यापेक्षा श्रेष्ठच राहील माझा बाप भोसडीच्या. तुझ्या पोराच्या तोंडात गु घालून त्याला बोलायला लावतो आम्हाला. मी पण गु घालून बोलतो चूतमारीच्या माझ्या बापाचा. तुझा तर घाण गु आहे चूतमारीच्या. गांडीला पाय लावून पळून जाणारा तू झाल्या. आम्हाला नाही शिकवतो तू. तुला ना शिका चूतमारीच्या बोलायचं. अरे मायचा भोसडा पोरा तू काय कमवलं काय आणलं रे. घरामध्ये काय आणून टाकलं काय कमवलं तू. भिकार चोर झाल्या दुसऱ्याच्या तुकड्यावर पळणारा तू. दुसऱ्याचा तुकडा खाऊन जगणारा तू चूतमारीच्या. मायचा कन्ना तुझ्या चूतमारीच्या. तोंडात केळ गेलो माझं संदीप जाधवचा भिकार चोट झाल्या. हे तुला पोचतो मी माझं तोंडात. असा 12च्या पोट. त्या मायचा भोसडा झाल्या. चांगलं बोलणारा माणसाची इतकी मजा घेतो. इतकं तू हे मजा घेतो चूतमारीची. आग लावून देणारा तू. आग लावून सगळीकडे आग लावत फिरणारा. समजा तू किती तुझ्या कान फटक्याने झोडल्या झाले. तू फक्त समोर आहे. अरे माझं तुला पहिले मारल्याशिवाय सुरुवात नाही करणार. अरे मी बी मैदानात आहे आता बस. बस आमचं डॉक्टर सेंटर सारखं सगळं. आम्ही आता पागल झालो. आता उदार आहे आम्ही. मी एकटा जाणार झाल्यावर तुम्हाला चौघायला बी घेऊनच जाणार. आता कशी तुमची चौघायची वाट लावतो मी पाहतो. अरे मी बी उदार लय मारला ना तू. तुला कोर्ट कचेरी गुन्हे सगळे सोपे वाटू राहिले तुला. काही बी कर हाय आम्ही. काही बी कर हाय आम्ही. पैसा पुरव हे कर ते कर. अरे तुझ्या खिशाला काय झळ बसली तुझ्या जीवाला काय झळ बसली. दुसऱ्याचं रक्त पिलं ना तू आतापर्यंत. दुसऱ्याचं रक्त पिलं ना तू चूतमारीच्या. तुझं काय रक्त जळलं नाही आतापर्यंत. फक्त खाऊन पिऊन मजा मारली. रांडा राखल्या झाल्या आतापर्यंत. तू सांग मला कुठे याचं. बिना तू सांग ना मला कुठे अरे हे तुझ्या पिपळा खाली बसले मी. तुझ्या पिपळा खाली ये. तुझ्या पिपळा खाली बसली तर समोर.
अरे हा लय भूषण सांगतो ना पोराचं. तुझ्या पोराच्या पिपळा खाली बसली तर समोर अरे तू ये. काय आहे बाया तुझा तो त्या दिवशी बी तो तुझा ज्ञानी होता ना पंडित, तू आग लावून देणार हा? अरे, तो बी चुतमारीचा असाच बोलला. अरे, येतो आला नाही, बापाला पाठवला आले, शिपूड घातली चुतमारीच्या. हो आता या ना समोर, या समोर. असे बाया लाव ना माझ्या गळ्याला नख, लाव माझ्या गळ्याला नख. लावतो ना, लाव तू माझ्या गळ्याला नख लावतो मी. तीच वाट पोरवलो. लावा साल्या हो, लावा, काहीतरी करा. असं घुटू मारू नका आम्हाला. एकदाच करा काहीतरी, आमचे बी हात मोकळे होतील, आम्हाला बी काही करता येईल. तुम्हीच करा. तुमच्या मनात एवढं विष आहे. 10 वर्षापासून वाट पाहू राहिले, 10 वर्षापासून वाट पाहू राहिले. काय वाट पाहू राहिले तुम्ही? तुमच्यासारखे रंडीबाजीपणा केला का? कोणाची बाई आणली का? काय केलं का आम्ही? साले तुझं तेच शिक्षण, पोरायचं तेच शिक्षण, येण्यावर आणलं झालं सगळं. तू जेव्हापासून त्या घरात आला झालं, पैदासच खराब झाली त्या घराची. समजला का? बरा होता तू तिकडे छिनाल पाणी गांडीला पाहिलं पळून जायला होता ना. बरा होता चूत मारते. मला काही माहित बी नव्हतं, मला माहित बी नव्हतं चूत मारीचा तुझा इतिहास एवढा घाणेरडा होता म्हणून. समजला का? तर लाज वाटते, फाशी घेऊन मरून जा साल्या पोरीच्या. तुझ्या त्या औलादीला बी घाल, संदीपला, त्या चुतमारीच्याला फाशी. लय मजा उठवली साल्यावर तुम्हाला. लोकांचे जे तुमचे घाण मारून बसले 10 वर्षापासून, भिडणं द्यायला तुझ्या गांडीतलं दम दाखवणार. काय दाखवणार तू 10 वर्षात? 10 वर्षात तू काय दाखवला? गावातले देशमुख तुझे गाण मारून बसले, काटोले तुझे सगळे गाण मारून बसले. इथं तो APS हळवे झाला, तो रवी दांडगे झाला, सगळे गाण मारून बसले. आज ती मुसलमानाची बाई तुमची चड्ड्यावर करून तोंडात देऊन हागून बसली. काय वाकडं केलं तुम्ही? तुम्हाला नातेवाईकच दिसतो का साल्या चुतमारीच्या? वाकडं तुझ्या गांडीत तू बापाचा दगडूबाची अवलत आहे ना. दाखव तुझा बाप, दाखव तू तुझ्या गांडीतला दम तिथं. फक्त पैदा करून सोडून देतो, गाडीला पायला पळून जातो. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज. हर पल आपके साथ. भोसडीच्या आणि आम्हाला शिवाय देतो इथं. 12 जणांचे 12 ठिकाणी पडणार आहे. अरे तू गाडीला पाय लावून पळून जाणार आहे. तू काय सांगू राहिला ज्ञान आम्हाला? गाडीला पाय लावून पळून जाणारा माणूस तू झाल्या संसार उघड्यावर टाकू, आणि तुझं ज्ञान ऐकायचं आम्ही? तू आम्हाला ज्ञान शिकवणार संसार कसे करायचे, कसे वागवायचे? मायचा भोसडा तू आहे. लक्ष तू आणि तुझं पोरगं मायला मी जीवानी गेलं तर चालतोय, पण तुम्ही चौघं तुम्हाला तुमच्या गळ्याचा घोड घेणारा संदीप जाधवच राहणार आहे. तुम्हाला बाप नव्हता भेटल, चुतमारीच्या बाप भेटला आणि बापाला नडले तुम्ही माझ्या बापाला. कैले तुझं भीक नाही मागून तुला हे केली तर साल्या बापाचं नाव सांगणार नाही. लक्ष समजलं का? लक्ष बापाचं नाव सांगणार नाही साल्या. तू ये मैदानात, तुझ्या जीवाचा घोट घेऊन तुम्हाला मोकळं नाही गेलाय तू आणि तुझे 3 पोरं. समजलं का? तू आणि तुझे 3 पोरं चुतमारीच्या 10 वर्षापासून छेवून राहिले आम्हाला. तुझ्या मायचा भोसडा तुझ्या चुतमारीच्या मायला चवलं उभ्यानी चुतमारीच्या गांडीला पाय लावून पळून जाणार. तू अवलदीला घाण ज्ञान शिकवतो, ते बी माजले चुतमारी. त्याला स्वतःच्या आखली नाही, त्याला फक्त एकच पर्याय. हे बघा लक्षात, एकच पर्याय. तुम्ही साल्या हो मेल्याशिवाय सुधरू शकत नाही. आणि तुमच्या गळ्याला नख लावणारा कोण आहे? तुझा बाप. रे तुझा बाप संदीप जाधव नाव घे, पद्धतशीर दामोदर जाधवचं पोरगा. समजला का? हा वाजला नाही, तुझं वाजून बसलो मी. तुम्ही फक्त इथं पाय टाकायची हिंमत करा, बस बस. आता लाव आग. कशी लावतो फोनवर 1.5 2 घंटे लाव चुतमारीची आग. मी पण लावून बसेले. समजलं ना? मी पण लावून बसेले. फक्त एक काम कर लक्षात, फक्त भीड मला पहिल्यांदा बस. मला पहिल्यांदा भीड, फक्त मला पहिल्यांदा धर. कुठं सांग बेटा, कुठे भेटू? कुठे भेटू? अरे गांडीला पाय लावून पळून जात माझ्या घरात असतो मी. माझ्या तुझ्यासारख्या गांडीला पाय लावून पळून जात माझ्या घरात असतो. माझ्या घरात ये लवकर. ये कार गाडी कर, तिथून ये लवकर. तुझे 3 पोरं बोलून घे. 3 नाही, 2च येऊ शकतात ना. 2 बोलून घे. 2च येऊ शकतात ना तुझे, 1 नाही येऊ शकत ना. 2 बोलून घे. मी माझ्या घरात आहे, चल ये लवकर. आहे का तुझा? तू बापाचा आवडत आहे का दगडूबाची? तर भोसडीच्या फक्त फोनवर गप्पा सांगतो. गप्पा सांगतो का फोनवर फक्त? भोसडीच्या माझ्या बापाला मध्ये काय टाकायला लावलं तू माझ्या बापाला शिव्या काय द्यायला लावल्या संदीपला? माझ्या मायला शिव्या द्यायला लावतो. तू मारीच्या
ती दोन पोरी तुम्ही सांभाळू शकत नाही, आम्ही सांभाळून राहिलो साल्या. तू आम्हाला नाही शिकू राहिला तू. त्या मायचा माझा चोप जबाबदारी घेऊन तू वागला का कधी? तुझी बायको वागली का कधी? ती गांड दुखती, फोदा दुखतो, लवडा दुखतो. एवढंच जमलं तुम्हाला आतापर्यंत? रक्त जाळलं का साल्यावर? कोणासाठी जीव तोडला का कधी? पोट भरले का? संपलं का विषय? साल्यावर स्वतःच्या पोटात गेलं, संपलं विषय. तुझ्या शब्दांना झाली ती माय माझं. अरे तेच तुझ्या तोंडात घालतो मी, तेच तुझ्या तोंडात घालतो. तू ये फक्त, तेच तुझ्या तोंडात घालतो. हॅलो, आम्हाला बोलू राहिला? माझ्या बापाला काय मध्ये टाकायची गरज होती रे तुला? काय केलं होतं माझ्या बापांनी एवढं वाकडं? माझ्या बापांनी वाकडं काय केलं होतं? लय आग लावून राहिला का तू तिथं बसल्या साल्या बिडी फुक्या? लय तुला काम आहे का तिथं बसल्या एवढंच काम आहे तुला साल्या? तुझ्या बापाचं नाव कधी? अरे तुझ्या मायचा फटका तुझ्या, तुला एवढंच काम आहे आतापर्यंत? लवड्या सगळं घर जे आणलं नाही येण्यावरती तू ये साल्या. तू आल्यापासून घर येण्यावर आणलं. तू नसता आला तर सगळे साले प्रगती करून बसले होते आतापर्यंत तुझे पोरं. आणि त्यांना बी चूतमारी, त्यांना आखली नाही कोणाचं ऐकायचं आणि काय करायचं. बुद्ध्याच नाही त्यांना. तू बुद्ध्या भ्रष्ट करून टाकल्या तुझ्या पोरांच्या. समजला का? तुझ्या पोरांच्या तू बुद्ध्या भ्रष्ट करून टाकला. तो मोठा मारायला आला, त्याचं तोंड बघ जरा, काय तोंड आहे त्याचं. तोंड बघ बुजावून कसं झालं तर जे त्याचं रक्त ओढ, त्याचं मच्छरासारखं रक्त काय त्याचं. तू ढेकून बनवलं, तू ढेकून आहे ना. तू ढेकून चूतमारीच्या पोराचे रक्त खाऊन जगला तू. घरी आल्यापासून 1 रुपयानी कमवून दिला घरात, घराला आणखी गड्ड्यात घातलं तू. रडू आला तो साल्या भोसडीच्या, रडू आला तो लोकांजवळ. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज. हर पल आपके साथ. आणि तू ज्ञान शिकवतो साल्या घर बसल्या आम्हाला. गांडी शेपूट घालणारा तू. अरे भोसडीच्या तू फोनवर नको बोलू रे. तू फक्त समोर आहे. अरे मी चांगलं बोलायसाठी फोन केला तुला. अरे तू तुझ्यासारखे ना आम्ही असे 17 असे पाया खालून जातात आमच्या दररोज. समजला का? 17 पाया खालून जातात. शेवटी तुला आहे ना भीक मागायची पाळी तुझ्यावर आहे आज, आमच्यावर नाही साल्या. वनवासासारखा पडेल साल्यावर. म्हातारी एवढ्या मोठ्या घरामध्ये लाज वाटायला पाहिजे. एखादी लेखबाळ सून त्या घरात असती किती प्रगती वैभव दिसलं असतं त्या घराचं. तुमच्यामुळे फक्त तू आहे साल्या त्याला कारणीभूत. तू आहे साल्या कारणीभूत. तुला काय वाटतंय? आपलं चोरून मांजर दूध पिऊ राहिली, कोणाला काही माहित नाही, सगळं धकू राहिलं. अरे धकून राहिलं, लाज वाटायला पाहिजे जरा. तोंड उघड गल्लीमध्ये, तेव्हा समजेल तुला काय येतं. भिकार चोटा, दुसऱ्याच्या घरात आग लावणारा. सुधर बाबा सुधर. मग लाकडं मसनत गेले तुझे, सुधर. मायचे काय हाल करून ठेवले ना पाहू राहिलो आम्ही. मायचे काय हाल करून ठेवलं पाहू राहिलो आम्ही. जग पाहू राहिलं, दुनिया पाहू राहिली. तू ज्ञान शिकवतो आम्हाला. तू बी तेच भोगू राहिला. श्राप आहे तुला, श्राप. अरे मायले काय सुखानी कधीच नाही राहू शकत तू. देव तुला सुखानी ठेवू बी नाही शकत. तुझी जिंदगी अशीच तापात जाणार आहे. मायचं काय म्हणतो? अरे मायले तू ना. अरे मायजवळ बसून विचार जरा, मायजवळ बसून विचार जरा स्वतःच्या मायला. नाही विचार जरा. ज्ञान शिकू राहिला मला तू, लहान पोराला. मायजवळ बसून विचार तू. अरे मी तर पागल झालो आता. तू फक्त मैदानात आता. अरे तू मैदान, मी एकटा, तुम्ही 4 जण आहे. किती आहे? मी एकटा आणि तुम्ही 4 जण आहे. बस एकच तुला सांगतो. मी किती आहे? मी किती एकटा आहे. आणि तुझा बाप आहे चौघायचा तुमच्या. समजला का? हो ना. मग जाऊ ना माय. हो नको करू. ते करून दाखव काहीतरी. दांडी शेपूट घालून बसून नको उद्या सकाळी करून दाखव. अरे काहीतरी करून दाखव. तुझ्या पोराच्या छातीवर बस उद्या. आता एक फोन करून 1.5 2 घंट्याचे त्याच्या छातीवर बस. त्याला त्याच्या मायबापाची आठवण करून दे की आम्ही तुमचे मायबाप आहे, आम्ही तुम्हाला जणलेलं आहे. मला तो संदीप जाधव असं बोलला म्हणा. चला आपल्याला त्याला धरायचं, त्याचा गळा चिरायचा म्हणा. बस एवढं कर तू. एवढं कर भोसडीच्या. एकदा कर तू. एवढं कर तू. तुझ्या मायला चांगलं वाटतं तू. एवढं कर. ती माझ्या जागीच आहे ना, ज्याला घालून तिच्या. तू बी तसाच निघला ना. तू बी कोणाच तरी. तू तुझ्या मायावरच बसून निघेल तू साल्या. तू काही सोपा निघला का तू? एवढा सोपा नाही निघेल तू. तू बी लय जवळचे घेऊन अशा मुरावर बसून निघेल तू साल्या. आम्हाला आमच्या विरुद्ध लावून देतो. माझ्या मायबापाला भिडवतो. ते येड्या पोराला तुझ्या, त्याला येड्याला बी सांग आता निरोप दे. संदीप जाधव अशी मायबहीण झवली म्हणा माझी संदीप जाधवनी. बरं का? आपल्याला त्याचं सकाळी कांड करायचं म्हणा. काय करायचं म्हणा?
सकाळी कांड. आता तू एकटा आमचे कांड करू राहिला ना बाबा सरे. तू फक्त एवढं सांग, तुझं माझं कांड करायचं ना, तुझ्या पोराला लावून देतो ना तू की तुझे त्याचं कांड करायचं. 10 वर्षापासून त्याच्यावर डोळा आहे आपला, त्याला आपल्याला हे करायचं, त्याला आडवं पाडायचं, त्याला कुठेतरी फसवायचं. पहिले अरे तू कर, तू सांगणार आहे ना त्याला, त्याला करायला लाव म्हणा एकदा, आणि तुम्ही त्याला मदत कर. बस पहिले ऐकून घे. तुम्ही चौघ आहे ना साल्या, हो चौघ या तुम्ही आता मैदानात. फक्त शब्दाला जाग तुझ्या, फक्त शब्दाला जा. तू जर फोन करत संदीप, तू जर जात होता पोटचा म्हणतो ना, परवा दिवशीच आला असतं ना पोरी घ्यायला. मग तू मायचा भोसडा तुझ्या परवा दिवशी कोणी आला? मग तू पोराला आग लावून दिली ना तू, तो बी चुतमारीचा लय शेपड्या मारल्या आम्हाला. तो कोणी आला? तू मग कहून नाही जाणला इथे तुझी माय इथं कहून नाही जणली पोरीला घ्यायला? घेऊन जाय ना गाडीत टाकून, कसा बी घेऊन जाय, आम्हाला काय करणार रे? तुझं रक्त ते रक्त जळतं का तुझं? तुझ्या रक्तासाठी तुमच्याच पोटचे असं तुझं रक्त नाही का? असं सांग. संदीप पवारची आवल्यात नाही म्हणा ती, असं सांग. मग सांग संदीप पवारची आवल्यात नाही. मग पोरगं गांडू आहे, माझ्या पोरी फक्त दुसऱ्या बायावरच उठतं, बायकोवर उठत नाही. सांग. अरे भोसडीच्या बाप म्हणून तू लायकीचा आहे का? चुतमारीच्या बाप म्हणून लायकीचा आहे का? भोसडीच्या तू साल्या वाईट नजर तुझी सगळ्यांवर असणारा माणूस तू. तुझ्या सुना घरामध्ये थांबायला तयार नाही, लेकी घरामध्ये थांबायला तयार नाही, शेजारी पाजारी असणं डोळा ठेवणारा माणूस तू. आणि तू आम्हाला शिकवतो का भोसडीच्या? कसं राहायचं, कसं ज्ञान शिकवायचं, कसं बोलायचं? कळीचा नारद तुझ्या मायचा भोसडा. नाही तुझ्या मालका फौजा आहे. अरे तुझ्या मायवर तर तू आतून निघून चढून बसला असेल तू. भोसडीच्या हेच बोलणं ऐकत होतो तुला माझ्यासारख्या लहान पोर ऐकून, तेव्हा तुझा आत्मा शांत होणार होता. भोसडीच्या झोपतीची साडीवर का जागी तू पण टिनाच्या घरामध्ये जाईन, तिथं तोंडात देऊ नये. तेच करतो ना तू. शेजार पाजारची कोणी मग तिची का? तुझी मायच आहे का शेजार पाजार जाणारी? तिच्या तोंडात देऊन येतो का तू? तुझ्या बायकोवर तर उठत नाही तुझं, तिला धावता येत नाही तुला 10 वर्षापासून. कारण भोसडीच्या तिच्यावर रंडकी, तिच्या उरावर बसता येत नाही तुला. कोणाच्या उरावर बसतो मग तू 10 वर्षापासून 15 वर्षापासून? कर चूतमारीच्या त्या मायला सवलत चूतमारीच्या. कोणाच्या उरावर बसत आला तू आजपर्यंत? सांग तू कोणाच्या उरावर बसत आला? सांग ना. तुझं पोरग 4 महिन्यापासून गायब आहे. कोणाच्या उरावर बसू राहिलं 4 महिन्यापासून? बोलला ना ते मध्ये 4 महिन्यापासून कोणाच्या उरावर बसू राहिलं तुझं पोरग? सांग तू. मला म्हणून राहिला ना तू, मला म्हणतो तू साडीवर का तुझ्या मायच्या त्यांना तुझ्या तू समोर आहे. तुझ्या मायला तुझी त्या नाळा खोलून तुझी गांडी मारली, पातळ गांडी ती. तर तू संपला साल्या. तुला एकट्याला संपून जमणार नाही. तुझी जी घाण नसल आहे ना चाल्या, जी नसलच संपवावी लागेल, तेव्हा हे गोष्टी प्रॉब्लेम हे सगळे दूर होतील. चाल्या तुझ्या भोवतीच काय रे प्रॉब्लेम? 12 वर्षापासून हे तुझ्या भोवतीच का फिरतायत हे प्रॉब्लेम? इथं भांडण, तिथं वाद, तिथं पैसे देणं घेणं, तिथं वाद, तिथं बाई आली, तिथं हा गुन्हा दाखल झाला. तूच का असतो सगळीकडं? बाकी तर कोणी नसतं. कोणी नसतं बाकी. तूच का असतो प्रत्येक ठिकाणी? लय हौस आली का तुला? गळक्या तोंडाच्या मरायला आला होता चूतमारीच्या. 2दा-3दा जगवलं तुला आम्ही. हे बोलणे तुला खायचेच होते आणि तुझी लायकीच ती झाल्या. तुझी लायकीच. फक्त एक काम करतो, तू माझ्या गळ्याला नख लाव. फक्त कसं बी करून एकदा हा विषय संपव, नाही तर काही कर. तुझ्या अवल्यादी छक्क्या आहेत बरं का? तुझ्या 3 अवल्यादी छक्क्या आहेत. तुला सांगतो, तू जे निपसला ना, तू सांगतो मी मर्द आहे, मला एवढ्या बाया आवडतात, मी एवढ्या बायाच्या उरावर झोपतो. तू 3 अवल्यादी छक्क्या निपसल्या. मला 10 वर्षापासून सांगू राहिले ते, तुला आज संपवतो, तुला उद्या संपवू, तुझा जीव घेऊ, तुझा काटा काढू. 10 वर्ष निघून गेले. तू तरी अवल्याद आहे ना मर्दाची, दगडूबाची अवलाद आहे तू, मर्द म्हणून निघेले ना. तू मला संपव, एकदाचा विषय एकदम क्लोज करून टाक, तेव्हा तुमच्या चौघाची शांती होईल ना. तू उद्याच हे काम कर, पवित्र काम आहे तुझ्यासाठी. उद्या हे काम कर तू, बर का? उद्या सकाळी हे पहिलं काम कर. रात्रभर नको झोपू, काही नको करू, गाडी लाव, काही कर. पण तुझे 3 पोरं, 3 तर नाही, एक तर समजा पळाला गांडीला पाय लावून, तेच त्याचा परेशानी तुझ्यामुळे झाल्या, येण्यात आणलं तू. फक्त तू एक काम कर, संदीपला तू घेऊन तू ये. बस तू ये, मी घरीच आहे. काय करायचं ते करा, विषय संपवा एकदाच. साल्यात मर्दासारखं जगलो, चुतमारच्या शिपूड घालून जगलो तुझ्यासारखं.
तू साल्या हिजडा होता, एवढे बोलणे ऐकून बी जगला साल्या, एखादा फाशी घेऊन मेला असता आतापर्यंत. हा, आमच्यावर मराठा टाइम आणतो साल्या तू घरामध्ये असताना. आमचं कर्तव्य करू आलो आम्ही सगळं, तुझ्या नाती पोती सगळे सून वगैरे सगळं सांभाळून, आणि तू तिथे फक्त बिड्या फुकून साल्या फोनवर 2-2 तास बोलून आम्हाला ज्ञान शिकवतो. आमच्या माई बहिणी काढतो इथे येऊन तू. हा, फोनवर बसल्या बसल्या याला लाव त्याला लाव. काय केलं तू याच्याशिवाय? हा, भोसडीचे सुधार जरा. मरणाला तू कधी पण मरशील तू, एवढे आजार आहे तुला. ठेव फोन, ही चौकात आहे तुझी. ठेव फोन भोसडीच्या. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.